एक धक्कादायक बातमी आहे। मांजामुळे एकाचा गळा चिरलाय, तब्बल 18 टाके लागल्याची माहिती आहे। बुलढाण्याच्या संग्रामपूर मधली ही घटना आहे। दुचाकीवरून जाताना मांजामुळे गळा चिरलाय। नायलॉन मांजावर बंदी असूनही सर्रास विक्री सुरू आहे आणि त्यामुळे अशा दुर्घटना घडताना पाहायला मिळतात। बुलढाण्यातील संग्रामपूरमध्ये ही घटना घडलेली आहे। मांजामुळे गळा चिरला गेला, तब्बल 18 टाके हे देण्यात आलेले आहे। नायलॉन मांजावर बंदी आहे, या विरोधात कारवाई होते तरीही सर्रास विक्री सुरू असल्याचं चित्र आहे। तर बुलढाण्याच्या संग्रामपूर मधली ही घटना आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। प्रफुल्ल, आपण पाहतोय वारंवार मांजामुळे या दुर्घटना घडतायत, नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय, मात्र तरीही या मांजाची सर्रास विक्री सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस कारवाई कधी करणार आणि ठोस ऍक्शन कधी घेणार? सुनीता, नक्कीच संपूर्ण प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे। जीवावर या व्यक्तीच्या बेतली आहे। मांजाने गळा चिरल्यानंतर तब्बल 18 टाके याच्या गळ्याला मारले गेले। थोडक्यात या व्यक्तीचे प्राण जरी बचावले असले तरीही अजूनही जे काही पतंगाचा उत्सव आहे तो पूर्णपणे सुरू झालेला नाहीये। त्यामुळे अशा घटना ज्या आहेत ते सातत्यानं बुलढाणा जिल्ह्यात नाही तर राज्यभरामध्ये घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतो। पोलिसांकडून सातत्याने सांगितलं जातं की अशा पद्धतीनं नायलॉन मांजा असेल किंवा चायनाचा मांजा असेल त्यावर विक्रीवर बंदी आहे, मात्र तरी देखील सर्रासपणे हा मांजा बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि लोक देखील हा सर्रासपणे याचा वापर करताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी पोलीस यंत्रणाचं दुर्लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांनी जर कठोर भूमिका घेतली तर निश्चितच यामध्ये मांजा विक्रीला कुठेतरी आळा बसेल आणि पुढे भविष्यात ज्या काही घटना घडतील त्या घटनेवर अशा पद्धतीने आळा घातला जाऊ शकतो। मात्र यंत्रणा आता कशा पद्धतीने काम करतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे। थोडक्यात या व्यक्तीचे प्राण बचावले। काम आटपून हा घरून संध्याकाळच्या वेळी घराकडे जात असताना वडगाव वान गावाजवळ रस्त्यावर पडलेला मांजा चक्काच्या गळ्याला लागला आणि पूर्ण गळा चिरला गेलाय। जीव जरी वाचला असला सुनीता तरी अशा घटना ज्या आहेत घडू नये, आता तरी त्यासाठी पोलिसांनी सजग होऊन कठोर पावलं उचलणं गरजेचं झालंय। जी प्रफुल्ल, सध्या या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, तिच्याबद्दल काही माहिती येऊ शकली आहे का? ज्या वेळेस ही घटना घडली तातडीनं याला स्थानिक रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यात आली। 18 टाके पडले आणि सध्या त्याच्या प्रकृतीमध्ये सुधार होत असल्याची माहिती जी आहे ते आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। जीव वाचला असलं तर सध्या जे आहे माहिती जी आहे डॉक्टरांकडून दिली असली तरी मात्र अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा नाही तर नागरिकांनी देखील सजग होणं तितकंच गरजेचं आहे। सनील, अगदी प्रफुल्ल, या घटनेत जरी जीव वाचला असला तरी आता पुढच्या कुणाचा नागरिकाचा जीव जाईपर्यंत प्रशासन वाट पाहतंय का? या प्रकरणावर कारवाई कधी होईल? हा मांजा जप्त कधी करण्यात येईल आणि पुढे मांजाची विक्री होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून काय पावलं उचलण्यात येईल याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।